सखी सावली काव्यांजली। बस अगं मी लवकरच आले, म्हटलं रात्रीच्या जेवणाचं बघू, तर तू ऑलरेडी सगळं बनवून ठेवलंस। काय अक्काई, मला एकही काम शिल्लक नाही ठेवलं। आता मी काय करायचं हेच मला कळत नाही। तू फक्त मी बनवलेलं छान छान जेवायचं, बाकी काही नाही। ते तर आहेच। अक्काई, तू आता माझ्या सोबत आहेस ना, तर मला अगदी माहेरी असल्यासारखं वाटतंय। तुला माहितीये ना, जेव्हा मुली माहेरी जातात तेव्हा त्यांना आईच्या हातचं खायला मिळणार आहे, या विचारानेच किती आनंद होतो। तसंच मलाही होतंय। आणि तसंही तू फक्त माझी ताई नाही, माझी आई सुद्धा आहेस। त्यामुळेच माझी आणखी मजा चालू आहे। मी आहे तोपर्यंत मजा करून घे, मी गेल्यावर सगळं तुझं तुलाच करायचंय। आता आवरून घे, आपण जेवण बनवूया। अक्काई, तू एवढ्या हौसीने मीनाक्षी काकूंचा बर्थडे सेलिब्रेट केलास, आणि नेमकं त्याच वेळी घरावर जप्ती आली। पण ह्या सगळ्याच्या व्यतिरिक्त का कोणास ठाऊक काहीतरी बिघडलं असं वाटतंय मला। सगळं ठीक आहे ना अक्काई? हो अगं ठीक आहे सगळं। तू तू असं का विचारतेस? अक्काई थांब, तू विषय टाळतेस। काय झालंय सांग ना मला, काय प्रॉब्लेम आहे? बोल ना माझ्याशी। हे बघ लाडू, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही बरं वाईट घडत असतंच। एक गोष्ट उघडपणे सांगता येत नाही ना, आणि काही गोष्टी बंद मुठीत असलेल्याच सगळ्यांच्या भल्याच असतात। पण काही म्हण विश्व, तुझी बायको अगदी स्वाभिमानी आहे हा। म्हणजे घर परत मिळवण्यासाठी तिने स्वतःच्या बळावर प्रयत्न सुरू सुद्धा केले। कमाल आहे तिच्या जिद्दीची। बघ, अरे काव्या वहिनी बायको आहे कोणाची? विशुदादाचीच ना। आणि विशुदादा काय कमी आहे? अरे एकदम कर्तबगार आणि जबाबदार। खूप जबाबदार आहे विश्वजीत। ताई अगं ही अहो आंटी, तुम्ही ओळखलं नाहीत का? मी श्रेष्ठा। मी आणि विश्वजीत एका ऑफिसमध्ये काम करतो। सॉरी, मे बी माझी वेळ चुकली असेल, पण यावं लागलं।
आई ग, माझ्या पोटात खूप दुखतंय. मी जरा बसू का? अंजली, पाणी दे तिला. हो. थँक्यू. तू इथे का आलीस श्रेष्ठा? आंटी मी नव्हतेच येणार, पण इलाज नव्हता. मला खूपच त्रास होत होता. विशू, मी एकटीने मॅनेज करायचं खूप ट्राय केलं, पण मी एकटी तरी कुठे जाणार होते ना. अशा वेळेला बाळाचे बाबाच मदतीला धावून येतात, म्हणून मी इथे आले. श्रेष्ठा, मूर्खासारखं काही बोलू नकोस. काव्या, हिला रिक्षात बसव आणि घरी पाठवून दे. जाग. हो आंटी, एका प्रेग्नंट बाईला असा त्रास होत असताना असं वागवणार आहात तुम्ही? तुमच्या होणाऱ्या बाळाची आई आहे मी. मला असं हकलून देणार आहात तुम्ही? ताई अगं, अक्काई, हे काय चाललंय सगळं? म्हणजे तुम्हाला काहीच माहित नाहीये का? विशू तुम्हाला काहीच बोलला नाही? ओ नो, मी येऊन इथे सिक्रेट फोडलं की काय? पण काव्या आणि मीनाक्षी आंटींना सगळंच माहित होतं. तर मला वाटलं की तुम्हालाही. आय कॅन अंडरस्टँड. हे तुम्हाला सांगायला त्यांना ऑकवर्ड वाटलं असेल ना. काव्या, विशू, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. बट एनिवे, आता तुम्हाला सगळ्यांना कळलंय ते चांगलंच झालं ना. विशू, आता तरी येशील ना माझ्या बरोबर हॉस्पिटलमध्ये? तुम्ही सगळे असे का बघताय माझ्याकडे? तुमचा विश्वास बसत नाहीये का? एक मिनिट. तू इथे आमच्याच घरात येशील आणि माझ्या भाच्यावर वाटेल ते आरोप करशील आणि आम्ही ऐकून घेऊ असं वाटलं तुला? तू का आलीयस इथे आणि माझ्या भाऊजींबद्दल वाटेल ते बोलतेस? श्रेष्ठा, तू आत्ताच्या आत्ता घरी जा. खरंच खूप त्रास होत होता म्हणून आलीये मी इकडे. मला हॉस्पिटलला जायची गरज आहे. विशू, प्लीज चल ना. विशू इथून कुठेही जाणार नाही. का नाही जाणार? प्रेम आहे त्याचं माझ्या.